नमस्कार, मी यामिनी दळवी. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात करूयात. आताची मोठी बातमी आहे, कारण मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये काहीसा बिघाड झालेला होता आणि त्यानंतर जगभरामध्ये या सगळ्याचे पडसाद उमटतायत. विमानांचं उड्डाण आता रद्द झालेलं आहे आणि बँकांच्या सेवा सुद्धा ठप्प झालेल्या आहेत. शेअर मार्केट बंद झालेलं आहे. आरोग्य सेवा कोलमडून गेली आहे. टीव्ही चॅनल्सवरती सुद्धा याचा परिणाम जाणवलाय आणि टीव्ही चॅनल्स बंद झालेली आहेत. कम्प्युटरवरती आधारित असलेल्या जगभरामधल्या सेवांना आज हा मोठा फटका बसलाय आणि हे सगळं झालंय ते मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे. जगभरामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीम वापरणाऱ्यांची संख्या अत्यंत मोठी आहे आणि यामुळेच अचानकपणे मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळे त्याचा फटका अनेक क्षेत्रांवरती बसलेला आहे. क्राउड स्ट्राईक अपडेटमुळे ही सगळी समस्या निर्माण झाली आहे. नेमकी ही समस्या काय आहे याचा शोध लागल्याचं मायक्रोसॉफ्टनं आता सांगितलंय. पण ही सगळी सेवा पूर्वपदावरती येण्यासाठी आणखी काही तासांचा अवधी लागणार आहे. तर मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर बंद झालेलं आहे. जगभरामध्ये हाहाकार होताना दिसतोय. अनेक देशांमधल्या विमानसेवा, बँका आणि मीडियाला त्याचा फटका बसलेला आहे. भारतासह जपान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधल्या विमानसेवांना सुद्धा त्याचा फटका बसलाय. जगभरामधल्या अनेक विमानसेवा रद्द झाल्यात आणि काही विलंबानं होत आहेत. अमेरिकन एअरलाइन्स, डेल्टा आणि युनायटेड एअरलाइन्सनं आपापली विमानं रद्द केलेली आहेत. जर्मनीमध्ये बँकिंग, टेलिकॉम, मीडिया आणि विमानसेवांना फटका बसतोय. सिंगापूर आणि लंडनमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांच्या तेल आणि गॅस यावरती सुद्धा परिणाम जाणवतोय. इंग्लंडमधील स्काय न्यूज चॅनल काही काळासाठी ऑफ एअर झालेलं होतं. इंग्लंड, जर्मनीमधल्या हॉस्पिटलवरती सुद्धा याचा परिणाम होतोय. तर ऑस्ट्रेलियामध्ये पेमेंट सेवेवरती याचा परिणाम झालेला दिसतोय. लंडनमधलं स्टॉक एक्सचेंज हे ठप्प झाल्याचं बघायला मिळतंय. तर भारतामधला परिणाम आपण बघूयात. भारतामधल्या अनेक विमानसेवांवरती याचा परिणाम जाणवलेला आहे. सर्व्हर बंद असल्यामुळे भारतामध्ये हा परिणाम जाणवतोय. इंडिगो, अकासा, स्पाइस जेटचं बुकिंग आणि चेक इन या सगळ्याला फटका बसलेला आहे. शेअर बाजारामधल्या ट्रेडिंगला सुद्धा याचा फटका बसलाय. नुवामा वेल्थ मॅनेजमेंट, एडलवेस म्युच्युअल फंड, मोतीलाल ओसवाल, IIFL सिक्युरिटीज, 5 पैसा कॅपिटल, एंजल ब्रोकिंग या सगळ्यामध्ये तांत्रिक बिघाड जाणवलेला दिसतोय. त्यामुळे मायक्रोसॉफ्टचा हा सर्व्हर बंद झाल्यामुळे आता देश विदेशामधले हे परिणाम आपण बघतोय आणि कोणकोणत्या देशामध्ये सर्वाधिक परिणाम आपण जाणून घेऊयात. अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांना सर्वाधिक फटका बसलेला बघायला मिळतोय. सगळ्यात जास्त परिणाम झालाय. तर हे सर्व्हर बंद का झालं ते सुद्धा जाणून घेऊयात. क्राउड स्ट्राईक अपडेटमुळे मायक्रोसॉफ्टच्या अझूर क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट 365 या सेवांमध्ये काहीशा समस्या निर्माण झालेल्या आहेत. स्टोरेज आणि कम्प्युटर रिसोर्सेसमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. या सगळ्यांचा परिणाम कनेक्टिव्हिटी फेल्युअरमध्ये झालाय. मायक्रोसॉफ्ट विंडोज वापरकर्त्यांना त्यांच्या लॅपटॉपवरती निळ्या स्क्रीनचा अनुभव सध्या दिसतोय. ही समस्या निर्माण झाल्यामुळे सिस्टीम आपोआप रिस्टार्ट होतीये किंवा बंद सुद्धा होतीये. आणि IT एक्सपर्ट अतुल कहाते यांनी मायक्रोसॉफ्ट सर्व्हरमधल्या या बिघाडाच्या संदर्भात नेमकं काय म्हटलंय बघूयात. घडलेला प्रकार हा सायबर हल्ला आहे असं उपलब्ध माहितीनुसार आपल्याला आता तरी म्हणता येत नाही. अधिकृत जी माहिती आहे त्यानुसार मायक्रोसॉफ्ट विंडोज ही जी ऑपरेटिंग सिस्टीम जगभरात वापरली जाते तर ती अपडेट करण्यासाठी, म्हणजे त्याच्यामधल्या चुका असतील त्या दुरुस्त करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये जी सिक्युरिटी असते, माहितीची सुरक्षितता, तर ती अद्ययावत करण्यासाठी त्याच्यामध्ये सतत पॅचेस आपल्याला जोडावे लागतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.